कदाचित या सगळ्या प्रकरणात तिच्या तुमच्या सगळ्यांकडनंच फार अपेक्षा असतील, विशेष करून तिच्या वडिलांकडून. आणखी एक अशी कोणी व्यक्ती आहे का, तिचा एखादा कोणी मित्र किंवा तुमचा जवळचा नातेवाईक तिच्या या अवस्थेला ती घरातल्या माणसांना जबाबदार धरत असेल? त्यामुळे बाहेरचा एखादा माणूस असेल तर ती लवकर रिॲक्ट होईल. राग्या, जिथं असशील तिथनं सामान आवरायला घे. मी आज रात्री रमावतीला पोहोचतोय. मी पोहोचायच्या आत तू तिथं पोहोचला पाहिजे. अहो मी रमावतीला जाऊ शकत नाही. अहो तुमची ती महिन्याने तिकडं वनिता नावाची, तिच्या दृष्टीने मी कावाच मेलोय. हा, दोन हरामखोर माणसं एकमेकावर विश्वास दाखवत नाहीत. तेव्हा मी पोहोचायच्या आत रमावतीला पोहोच. वय लय उपकार आहेत रे माझ्यावर. पांडुरंग आहेस रे बाबा, तू माझा पांडुरंग आहे. परशु, स्वतःला सांभाळ आणि तू जाऊन ये रमावतीला. असा एक माणूस आहे. कोण? आर्यन. डॉक्टर म्हणाले होते की तिच्या अगदी जवळच्या एखाद्या माणसाला किंवा मित्राला बोलवा. हा आर्यन तिच्या इतक्या जवळचा आहे? हो, ते दोघं खूप जवळचे मित्र आहेत. मित्रच आहेत की आणखी काही? आर्यन युगंधरा सरतापेचा मुलगा आहे ना? तो इकडे येण्याने अमृताला बरं वाटणार असेल तर ते आपल्याच फायद्याचं नाही का? तो इकडे आल्यानंतर अमृता नक्की बोलेल. माझी खात्री आहे आपल्याला नंतर काही करावं लागणार नाही. ठीक आहे, तुला योग्य वाटेल ते कर. काही नाही झालंय तिला. डॉक्टर म्हणालेत ना तिला थोडे दिवस आरामाची गरज आहे म्हणून नाही भेटू देत. अजून 2-3 दिवसांनी भेटशील तू तिला नक्की. पण मला आत्ताच भेटायचे. गण्या म्हंटल ना की हे सगळं झालं तर मग त्या दरम्यान 10 कोटी गेले कुठे? मला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही आणि इतर कुणालाही त्या बाबतीत काहीही हरकत असण्याचं कारण नाही. माझी हरकत आहे. ते 10 कोटी कुठे गेले हे परशु भाऊजींना नक्की माहित असेल. अहिल्या, या घरात कोणीही परशुवर केलेले आरोप मला चालणार नाहीत. मला मान्य आहे की परशु भाऊजी सध्या तुमच्यासाठी जवळजवळ परमेश्वरासारखे आहेत, पण 10 कोटी ही खूप मोठी रक्कम आहे. तुझी काळजी मी समजू शकतो, पण परशुने पोलिसांना जे स्टेटमेंट दिलंय ते अगदी खरं आहे. जिथे अमृता सापडली तिथे त्याला बॅग कुठेही दिसली नाही. परशुने जर माझी अख्खी प्रॉपर्टी त्याच्या नावावर करायला सांगितली तर तेही मी करेन आणि यात तुला लक्ष घालायची गरज नाही. मी हॉस्पिटलमध्ये गेल्यापासून मी जमिनीवर झोपतो. जमिनीवर गादीचा त्याग केलाय मी. मी पण निघतोच आहे. मलाही देवळात जायचंय. दादा देवळात जा, देवाला साकडं घाला म्हणून सुमीला लवकर सोडू. ते साकडं तर घालणारच आहे. माझ्या सगळ्या प्रिय व्यक्ती मला सोडून गेल्या आत्याबाई. मला काही कळायच्या आत माझी आई मला सोडून गेली. माझ्या वयाच्या 15व्या वर्षी माझे वडील या अख्ख्या घराची जबाबदारी माझ्यावर सोपवून निघून गेले. जिच्या सोबतीनं हा संसार उभा केला ती सुद्धा अर्धवट संसार सोडून निघून गेली. अरे पण जानकी सारखी लक्ष्मी आहे की नाही आता तुझ्या पाठीशी? पण माझी अमृता माझ्यापासून लांब गेली, त्याचं काय आतेबाई? यातून बाहेर पडायचं असेल तर एक उपाय आहे. डॉक्टर जोशींनीच सांगितले. आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त आणखी कोणी तिच्या जिव्हाळ्याचा माणूस तिच्याशी बोलला, तिच्या जवळ बसला, कदाचित ती लवकर बरी होईल. त्यासाठी मी